हाय मित्रांनो, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आपण बघूया इकडे ट्रेन चाललेली आहे. ट्रेन गेली पण. हे बघा, हा आहे कोरेगाव पासचा पूल. याचं बांधकाम किती झाले तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणखी अर्ध पण नाही झालेलं काम. तर पूर्ण सगळीकडनं रस्ते बंद आहेत. हे बघा, हे आमची जीव. परत आम्ही दोघी गार्डनला जातोय. चालत चालत आम्हाला 5 मिनिट लागतात गार्डनला पोहोचायला. आता ऊन खूप पडल्यामुळं आम्ही जरा हळूहळू जातोय. बघा, आता मी चालत चालत पुढं आलेली आहे. युवा केंद्र, ठीक आहे. इथं मुलांना बास्केटबॉल वगैरे खेळायला असतो. तर सगळ्यांचं कोणाला पण परवानगी आहे. तर आम्ही जातो आता पुढं चालत. हे बघा, किती सुंदर आहे बघा. खूप छान असते खेळायला. मोठं ग्राउंड आहे. खूप सुंदर वाटतं. चला, आपल्याला खूप दूर जायचं आहे आणखीन गार्डन बघण्यासाठी. चला, आता मी पोहोचलेले आहे लेन नंबर 2 मध्ये. तर आपल्याला इकडे वळायचे आणि जरा पुढे जायचे आपल्याला. मग ते गार्डन येणार आहे, जे मी तुम्हाला गार्डनमधले झाडं वगैरे, फुलं वेगवेगळ्या प्रकारचे दाखवणार आहे ना. तर ते आपण सरळ गेलं ना, आणखीन 2 मिनिटामध्ये आपण पोहोचू शकतो. 2 मिनिट पण नाही, 1 मिनिट. आता बघा, पुढं चालत चालत गेलं ना, हे वडाचे मोठे मोठे झाडं. किती सुंदर असं वाटतं. हे बघा, एकदम खुल्ला खुल्ला रस्ता. किती छान वाटते बघा. वातावरण खूप शांत असं आहे इकडे. चला, आता मी जवळ जवळ आलेली आहे गार्डनच्या. चला, आपण लवकर लवकर जाऊया. हे बघा, समोर आलं की इथे गेट आहे. कारण की ती जे गार्डन मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ते प्रायव्हेट असल्यामुळं बाहेरच्या लोकांना परवानगी वगैरे तर नाही आतमध्ये. तिथं ज्या ताई आहेत तर त्यांच्या आम्हाला खूप वर्षापासून ओळख आहे त्यांची. खूप छान आहेत त्या ताई. तर आम्ही त्या गार्डनला आता आलो आहे. चला, तर मी गार्डनला पोहोचलेली आहे. तर आतून कसं आहे तर ते दाखवणार आहे. पहिली गोष्ट तर माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफ विथ चन 520. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला गार्डन कसं वाटलं आतमध्ये दाखवल्यानंतर. ठीक आहे. चला, फायनली मी पोहोचलेली आहे गार्डनमध्ये. तर हे बघा, गार्डन कसं छान आहे. हे जेरेनियमचे फुलं आहेत. या आपण पुढे गार्डन बघूया. चला, हे बघा, हे जी झाडं आहेत ना, इथं जे माळी लोक आहेत ते कशा प्रकारे कटिंग करतात, झाडांना किती सेवा करतात ह्याची माहिती. तर हे बघा, ताई, कोणीतरी आलंय बघा. चला, हे बघा, किती सुंदर असे फुलं आहेत गार्डन मध्ये. बघा कसे वाटतात. मग हे गुलाबी गुलाबी कलरचे फुलं बघा ना, किती सुंदर असं गार्डन. चला, आणखी पुढे आणखीन वेगळ्या कलरचे फुलं दाखवतो. हे बघा, हे रेडवाले, ह्याला डेले म्हणतात. डेल्याचे फुलं. हे लाल कलर. हा बघा, किती सुंदर फुलं. आणि
आणि आहेत बघा किती मोठे मोठे कलर. कलर किती डार्क आहे, किती मोठं आहे. हे बघा इतकं मोठं फुल आहे, एवढं मोठं. पाणी वगैरे दिले ना, म्हणजे पावसाने मला वाटतं पाणी दिले यांनी. तर हे बघा हे कलरचे फुलं. हे बघा किती सुंदर आहेत, किती प्रकारची फुलं आहेत ह्याच्यामध्ये. हे बघा रेड, येलो वगैरे बरेच असे कलर आहेत. हे जे आहे ते गुलाबाचं झाड आहे. चला हे आहे गुलाबाचं झाड. तर ह्याची कटिंग वगैरे केले तर सध्या तर एक पण गुलाब नाही झाडाला. बघा किती सुंदर फुलं आहेत. हे बघा हे गोल सर्कल. हे बघ हे जे झाड आहे ना हे खूप मोठं असं घर आहे आणि ह्याची हे हाताने कटिंग करतात ह्याची माहिती आहे. तर किती छानपैकी ह्याला ठेवतात ह्यांचं झाडांना. हे बघा खूपच ऊन पडलेलं आहे. ठीक आहे, ऊन पण आम्हाला भूक पण लागले. तर लवकर लवकर मी तुम्हाला दाखवणार आहे. या पुढे पुढे या. हे झाड बघा किती छान आहे. त्याचा आकार बघा, शंकू असतो ना आपला पाण्यातला. हे बघा ह्या कशा प्रकारे ह्या झाडांची कटिंग वगैरे केली जाते. सुंदर आहे की नाही हे झाड. प्रत्येकच झाडांची कटिंग खूप छान केलेली असते इकडे. आपण इकडे जाऊया, मी तुम्हाला ह्या बाजूला दाखवते कसं आहे. हे बघा ही गुलाबी कलरची सदाफुली. ह्या झाडाला तर नेहमीच फुलं लागतात. हे जे झाडं आहेत ना ह्याला असं काय बोलतो बॉल बॉल बॉल. आणि हे बघा गुलाबाचं, ह्याला तर बघा किती छान कळ्या लागल्यात. एकच खुलले. हे बघा लास्टला मला गुलाब दिसलाच, पण मी ते तोडू शकत नाही कारण की त्या झाडाला एकच गुलाब लागलेला आहे. ते त्यालाच छान दिसतं आहे की नाही. ही मूर्ती बघा. हे बघा ही मूर्ती आणि ही मूर्ती. इथे अशा दोन विटा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कुंडी आहे. तर त्या दोघांनी असं पकडलेलं आहे दोन्हीकडनं. दोघांचा सपोर्ट आहे त्या कुंडीला. बघा किती फ्रेश फुलं आहेत. बघा ना एवढं कडक ऊन पडले तरी एवढे छान दिसायले. बघा किती छान वाटते. वाव. ओ हे बघा, हे बघा हे डार्क येलो. हे बघा है ना सुंदर असे फुलं. हे बघा ही सदाफुली किती छान फुले. आणि हे पण किती सुंदर फुलं आले बघा ना. आणि किती फ्रेश आहेत. हे बघा मला ते पालकच्या भाजीसारखंच वाटते. दुरून पण पाहिलं ना तर बघा गार्डन किती सुंदर वाटतं. अशा गार्डनमध्ये जास्त हराळीमध्ये वगैरे आपण गेलो ना शूज वगैरे घालून तर ते पायाने तोडवल्या जातात. त्यामुळं तर सगळीकडे अशा फरशा वगैरे छानपैकी अशा लाईनीने लावलेल्या आहेत. हे बेल्याचं फुलं लाल, पिवळा, गुलाबी भरपूर कलरचे आहेत फुलं. तर इकडे तुम्हाला गुलाबाची फुलं दाखवणार आहे मी. किती छान आहे. खूपच सुगंधी. हे बघा ना किती छान. एकच ठिकाणी किती हे बघा गुलाब कसे लागलेत बघा ना. कसे वाटतात गुलाब. हे बघा किती सुंदर सुंदर आहेत. 7 आहेत एकाच फांदीला. हे बघा हा तर कलर बघा खूप छोटा आहे गुलाब हा, पण कलर किती सुंदर आहे बघा ना. हा पण कलर वेगळा.
हा पण कलर वेगळा. हे बघा, हा थोडासा ऑमलेट कलर आहे, है ना. हे बघा कशा प्रकारे फुलं आहेत. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ना की त्याचे आपल्याला नाव पण वगैरे माहिती नाही आहे. हा गुलाब बघा, हे बघा, आहे की नाही सुंदर कलर, आणि खूप सुगंध आहे हा गुलाबाचा, माहिती आहे. बघा हे किती छान सजावट केलेली आहे गार्डनची. कशा प्रकारे त्यांनी कसे झाडं कुठल्या ठिकाणी लावायचे हे बघा. अशा प्रकारे वाफे तयार करतात, माहिती आहे. हे असे वाफे तयार केले ना, जेव्हा हे छोटे रोप असतात तेव्हा असे छोटे छोटे बोटा एवढे ते काढून मग असे व्यवस्थित लाईनीने इथं ह्या बायका लावतात छानपैकी. बघा ना, हे फूल पण खाली पडले, ह्याची फांदी तुटले वाटतं, तुटलेली तर नाही आहे. हे बघा, मी याला आता सरळ करते कारण की ते खराब व्हायला नको. एवढं सुंदर केलं ना. हे बघा सेम माझ्या ड्रेससारखं. वा, हे बघा, बघा ह्याच्या पाकळ्या कशा खुलल्यात छान. कलर किती छान आहेत बघा ना, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि आता हे पाणी साठवून ठेवतो आता टाक्यांमध्ये. हे बघा छोट्या छोट्या फिश पण आहेत. हे बघा, हे बघा. थांबा, ह्या टाकी ना इथं एकदम जमिनीच्या आतमध्ये घातलेली आहे आणि पाणी असं भरून ठेवतात झाडांना पाणी देण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत बघा, किती छान आहेत. नाही बघा ना, किती दाट झाडी येतात बघा. आहे की नाही बघण्यासारखे. कसं वाटलं मग तुम्हाला गार्डन? आणखीन तुम्हाला दाखवायचं राहिलं, खूप मोठे. मी आणखीन पुढे जाऊन तुम्हाला गार्डन दाखवणार आहे. आता आपण जाऊया तिकडे पलीकडच्या बाजूला. पोळ्या वगैरे पण तिथली बोलतो ना तशा आहेत, पण खूप कलर करतात. जशा प्रकारचे फुलं तशाच प्रकारचे तिथल्या पण आहेत. बघा ही हराळी किती छान आहे, किती गार आहे. बघा आता मी त्या बाजूने तुम्हाला दाखवलं होतं, आता मी इकडच्या पलीकडच्या बाजूला आलेले आहे. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, ऊन तर बघा ना किती कडक ऊन पडले. पाऊस येणार आहे वाटतं. हे बघा किती सुंदर असे झाड आहेत बघा ना, आणि किती एका लाईनने लावलेले आहेत बघा, किती सुंदर. आपण आतमध्ये फिरायला आलो ना तर असं आपण जाऊ शकतो बघा. कारण की झाडांना वगैरे थोडं पण पायाखाली आले नाही पाहिजे. आलं तर पहिलं गार्डनला आपलं झाड, हे झाडं बघा ना किती मोठे मोठे, किती वर्षापूर्वीचे. हे बघा किती मोठे मोठे झाडं असे आहेत हे ह्या गार्डनमध्ये. बघा 1 2 3 असे 7 झाड आहेत, 7-8. खूप सुंदर आहे. तर या कमळाच्या झाडाच्या आतमध्ये एकदम अशा ती मूर्ती ठेवलेली आहे. तर ती आंघोळ कशी करायलेली मी तुम्हाला दाखवते.
किती चिमुकले फुलं आहेत बघा ना. हे बघा, निळ्या कलरचे, गुलाबी, आणि दिसायला किती सुंदर. हे बघा ना, एक झाड इथं लावलं गुलाबी की लगेच निळा, गुलाबी निळ्या कलरचं, अशी लाईन लावली झाडांची. आणि हे बघ किती सुंदर झाड आहे. इकडे बघा, हे कमळाचे झाड बघा, अशी कटिंग केली होती म्हणून. हे बघा, हे तुम्हाला दाखवणार होते मी. तर हे कमळाचं मोठं असं हे हाऊस तयार केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये चिक्कल वगैरे आहे टाकलेला, आणि त्याच्या आतमध्ये मग हे कमळाचे असे लावलेले रोपं आहेत. तर आता कटिंग केलेली आहे, त्यामुळं हे बघा झाडांना असे छोटे छोटे आता नवीन पानं आलेले आहेत. आणि हिवाळ्यामध्ये बघा आता एवढे ह्याला फुलं लागतात ना कमळाचे. आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे, आंघोळ करताना आहे बघा, किती सुंदर मूर्ती आहे. मूर्ती बनवणारा किती छान व्यक्ती असेल की त्यांनी कशा प्रकारे मूर्ती बनवली. हे बघा, अशी शिंपली आहे बरं, आणि त्या शिंपलीमध्ये हे लेडीज बसलेले आंघोळ करतात बघा, आंघोळ करत आहे. ह्या कमळाच्या आतमध्ये छोट्या छोट्या माशा पण आहेत, तर मी पकडायचा प्रयत्न करते. आली तर बघूया हातामध्ये. पण खूप छोट्या अशा माशा आहेत बघा ना. या या लवकर. हे बघा, दिसत आहेत ना छोट्या छोट्या. ओ आली आली आली. हे बघा किती छोटी आहे. हे बघा, है ना. वाव, आली पण एकच. भरपूर आहेत बघा, किती हिरवंगार असं वाटतंय. उन्हाळ्यामध्ये तर एवढं छान वाटतंय ना, उन्हाळ्यात जाणवतच नाहीये. हे बघा, त्या झाडांची कटिंग केली वाटतात. तर बघा किती छान कटिंग केली. थोडं पण ते झाड वाढलं ना की त्याची कटिंग व्यवस्थित करतात ते, अजिबात त्याचे मोठे मोठे फांद्या होऊ देत नाही. हे बघा, हे बघा किती छान वाटेल. बघ ना, खूप खोल आहे, नाही एवढं खोल आहे. मूर्त्या बघा मूर्त्या कशा प्रकारे आहेत हे बघा. कोणी ते काय म्हणतात त्याला, सनई का पिपाणी काय म्हणतात हे वाजवले मूर्त्या. तर बघा ना किती छान आहेत. छोट्या छोट्या एंजल असल्यासारखंच वाटतात, खूप भारी आहे. हे बघा झेंडूची फुलं बघा, कारण की हिवाळ्यामध्ये जास्त येतात वाटतं झेंडू. तशी काही आयडिया नाही मला, पण हे बघा ना कलर किती सुंदर आहे बघा, हळदी कुंकासारखा. जिकडे बघताल तुम्ही तिकडे असे सुंदर रंगीबिरंगी फुलं आहेत. हे बघा, इथे पण कमळाचं झाड आहे. तर त्याला किती छान पानं आली. त्या बाजूला कटिंग केलेली आहे, इकडे नाही कटिंग वगैरे केली. तर खूप दाट झाले हे कमळाचे आहे. हे बघा, आणि जेव्हा इथं साहेब वगैरे लोक येतात ना बाहेर ना, तर इथं अशी मूर्ती ठेवतात. तर सध्या तर नाही आहे, पण बघा हे बघा. ह्याच्या बाजूलाच ओशो गार्डन आहे. हे ह्याच्या पाठीमागं गेलं की डाव्या साईडला वळायचं आणि मग पुढं गेलं की ओशो गार्डन आहे. त्यालाच नाला गार्डन पण असं बोलतात. बघा, शेवंतीचे ही फुलं लावली. हो, हे बघ तिथली. थांबा मी तिथली पकडते. हो, वाव, एकाच ठिकाणी दोन तिथले आहेत. बसत नाही गेली.
सुंदर आहे. हे बघा बघा ना ह्याची कटिंग कशा प्रकारे केलेली आहे. बघा किती छान आहे, वाटते की नाही छान. एवढ्या प्रकारची फुलं आहेत, त्या फुलांच्या नावं वगैरे जास्ती मला माहिती नाही आहे. हे बघा कलर किती डार्क आहेत, ओरिजिनल ते पण. हे बघा आहे ना, आहेत की नाही छान. आणखी फुलायच्या राहिलेत कळ्या. हे बघा हे असं. आणि जेव्हा हे फुलं मोठे झाले ना मग हे कट करतात आणि हे काढून टाकतात. आणि हे बघा हे दोन आलेले असतात, हे एका कळीच्या पाठीमागे बाजूबाजूला दोन, तर हे काढून टाकतात आणि त्यात हे असं एकच कळी ठेवायची. एका झाडाला एकच फूल छान वाटतं, त्यासाठी हे असं काढून टाकतात. कारण की इथं काम करणारे लोक आहेत ना, त्या दोन कळ्या कधीच ठेवत नाही, एकच ठेवतात. कारण की त्याचं वजन खूप असतं त्या फुलाचं. हे आहेत जेरेनियम. हे जेरेनियम म्हणतात ह्याला. हे बघा हे पण गुलाबाचंच आहे, पण सध्या ह्याला पण गुलाब वगैरे नाही आहे. झाडांच्या कटिंग वगैरे केल्यात ना. हां ह्याला ह्या झाडाचं नाव आठवलं, ह्याला पण कर्दळी. हे तर तुम्हाला माहितीच असेल. हे शेवंतीच्या कुंड्या. ह्या जे कुंड्या असतात ना ह्याला असे पिवळे पानं ठेवत नाहीत, असे व्यवस्थित असे ह्याचे पिवळे पानं काढून टाकतात. मग कारण की ते व्यवस्थित छान राहतं झाड. आणि ते पिवळे पानं पडले की पूर्ण कुंडीच खाऊन टाकतं ते पिवळ्या पानाचं. कारण की त्याच्यावर जास्त कीटाणू वगैरे होतात ना, ते व्हाईट व्हाईट. हे बघा हे पूर्ण शेवंती आहे. हे बघा जिथपर्यंत तुम्हाला दिसेल ना ही पूर्ण शेवंतीची झाड आहेत. बघा ह्या कुंड्या बहुतेक ह्याला आहे ना शेवंतीला हिवाळ्यामध्ये फुलं लागतात. आणखी तर हे छोटे छोटे आहेत झाडं. मी तुम्हाला हे ना आणखी वेगळ्या प्रकारचं गुलाब दाखवते, ते मला खूप आवडतं. हे बघा किती छान लावलं. मी गेल्या वेळेस आले होते ना तेव्हा इतके हे झाडं नव्हते. अशोकचे झाडं असे म्हणतात त्याला. तर आता बऱ्याच कुंड्या झाल्या त्याची नवीन. हे बघा कशा प्रकारे गुलाबासारखेच कळ्या दिसायला त्याला छोट्या छोट्या. हे बघा आहे की नाही सुंदर. हे बघा खूप सुंदर आहेत. बघा ना किती छान वाटतं. हे पूर्ण रबरासारखे झाड आहेत. हे बघा नकलीच वाटतात. हे बघा हे सर्वात मोठं गुलाब. मी आले आहे पाठीमागच्या साईडला आणि हे बघा ह्याला दोन गुलाब आले मोठे मोठे, पाहिलं का. आणि एवढे सुगंधी आहेत. हे पण इथं जेवढे गुलाब आहेत ना असं कुठलंच नाही की ते सुगंधी नाही आहे. खूप सुगंधी फुले, दुरून पण ह्याचा सुगंध येतो. आणि छोटे छोटे रोपं तयार केलेले आहेत त्याच्यासाठी, त्यांना जास्त ऊन वगैरे लागायला नको त्यासाठी. हे बघा हे असे रोपं तयार करतात छोटे छोटे. हे मग हेच वाफ्यामध्ये नेऊन लावतात, नंतर हिवाळ्यामध्ये लावतात वाफ्यामध्ये. हे बघा चिनी गुलाब म्हणतात ना ह्याला. हे आहे चिनी गुलाब. हे बघा खूप चिमुकले चिमुकले फुलं लागले. हे बघा मला हे खूप आवडतात. हे बघा ह्या बाजूला तर पूर्ण रोपं तयार केलेले आहेत. पूर्ण रोपच आहेत, आणखीन ते लावण्यासारखं नाही. बघा दुरून पण, हे बघा दुरून पण किती सुंदर दिसत आहे. खूपच छान. कसा वाटलं मग तुम्हाला हा व्हिडिओ, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफ विथ चन 520. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आपण नंतर भेटूया
पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत इथेच थांबूया आपण. चला बाय बाय.